सजीव सृष्टीचे वर्गीकरण जेव्हा आपण अगदी उच्च स्तरावर करतो तेव्हा आपण त्यांना दोन मुख्य गटांमध्ये विभागू शकतो. दृश्य केंद्रकी म्हणजे यूकॅरियोटिक आणि आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक. दृश्य केंद्रकी आणि आदिकेंद्रकी यांच्यातील सगळ्यात मोठा फरक म्हणजे दृश्य केंद्रकी सजीवांमध्ये पटलबद्ध रचना असतात, ज्या आदिकेंद्रकी पेशींमध्ये नसतात. यातला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटलबद्ध केंद्रक म्हणजे मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. तर दृश्य केंद्रकी सजीवांमध्ये अनुवांशिक माहिती या पटलबद्ध केंद्रकाच्या आत असते. हे केंद्रक आहे आणि इथे सगळी अनुवांशिक माहिती DNA वगैरे याच्या आत आहे. पण आदिकेंद्रकी पेशीमध्ये इथे DNA असेल तरी तो पटलबद्ध नसतो. याला आपण केंद्रकाभ किंवा न्यूक्लिओइड म्हणतो आणि याला कुठलंही आवरण नसतं. पण हा दृश्य केंद्रकी आणि आदिकेंद्रकी सजीवांमधला एकमेव फरक नाही आहे. हा कदाचित फक्त सगळ्यात जास्त नोंदवला जाणारा फरक आहे. पण एवढंच नाही आहे. दृश्य केंद्रकी पेशींमध्ये इतर पटलबद्ध रचनासुद्धा असतात, ज्या तुम्हाला आदिकेंद्रकी पेशींमध्ये नाही दिसणार. जसं की ही आहे तंतुकणिका. वनस्पती आणि प्राणी दोन्ही पेशींमध्ये या असतात, पण आदिकेंद्रकी पेशींमध्ये या नसतात. आणि इथे इतर प्रकारच्या पटलबद्ध रचनासुद्धा आहेत, जसं की हे गोल्गी संकुल आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे या केंद्रकामध्ये ही जी सगळी अनुवांशिक माहिती आहे ती इथे पहा, याला केंद्रकी म्हणतात. इथे ती सगळी पसरलेली आहे क्रोमॅटिनच्या स्वरूपात. पण आपण पाहू शकतो की विशेषतः इथे थोड्या भागात ती अगदी दाटपणे पॅक केलेली आहे आणि हे सगळं क्रोमॅटिनच्या स्वरूपातला DNA आहे. तर याला आपण केंद्रकी म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की इथे रायबोझोमल RNA म्हणजे rRNA तयार होतो. हे RNA रायबोझोम्सचा भाग असतात आणि हे सगळं मात्र आदिकेंद्रकी पेशींमध्ये नाही दिसत. इथे आपण केंद्रक आणि केंद्रकी यांचं चित्र बघू शकतो. आपण इथे बघितलं त्याचप्रमाणे हे पटलबद्ध केंद्रक आहे. त्याच्या आत हा दाट गडद भाग केंद्रकी आहे आणि इथे आपल्याला याचं पटल स्पष्ट दिसू शकतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे केंद्रकावरण. मात्र इथे कुठेही आवरण नसतं. त्याचप्रमाणे हे तंतुकणिकेचं चित्र आहे. इथे सुद्धा तंतुकणिकेला व्यवस्थित पटल आहे, जे आपल्याला गडद काळं दिसतंय. त्याचप्रमाणे ही गोल्गी काय, इथे सुद्धा या दाट काळ्या रेषांमुळे आपल्याला कळतंय की हे पटलबद्ध आहे. तर मग दृश्य केंद्रकी आणि आदिकेंद्रकी पेशींमध्ये आपण कुठले फरक बघितले? पटलबद्ध केंद्रक आणि इतर पटलबद्ध अंगके हे तर असतातच, जे आदिकेंद्रकी पेशींमध्ये नाही आहे. पण या दोनशिवाय दृश्य केंद्रकी पेशींमध्ये DNAचे अनेक एकेरी धागे असतात. पण आदिकेंद्रकी पेशीमध्ये हेच वर्तुळाकार असतात. नंतर अजून एक मोठा फरक म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी सहसा मोठ्या असतात, आदिकेंद्रकी पेशी लहान असतात. मग आता आपल्याला मुख्य काही फरक माहीत झाले. मग आपण आता दृश्य केंद्रकी पेशींची काही उदाहरणे बघूया. दृश्य केंद्रकी पेशींमध्ये सहसा सगळे बहुपेशीय सजीव येतात. त्याची उदाहरणं म्हणजे तुम्ही, मी, आपण बघू शकतो ते सगळे प्राणी, वनस्पती, कवके हे सगळे दृश्य केंद्रकी आहेत. आता हे चित्र पहा. हे कांद्याच्या मुळाच्या टोकातील पेशींचं चित्र आहे. या वनस्पती पेशी आहेत आणि आपण इथे प्रत्यक्षात पाहू शकतो की त्यांना रंग दिलेला आहे, स्टेन केलेला आहे. आणि इथे आपण पटलबद्ध केंद्रक व्यवस्थित बघू शकतो. खरं तर ही प्रत्येक पेशी विभाजनाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आहे. आपण बघू शकतो कुठे कुठे केंद्रक हे पूर्ण आहेत, कुठे दाट आहेत, कुठे त्याचं विभाजन सुरू झालेलं आहे, कुठे हे विभाजन पूर्ण होत आलं आहे, केंद्रकाचं विभाजन पूर्ण होत आलेलं आहे. तर या आहेत दृश्य केंद्रकी पेशी. तसंच आता आणखी काही उदाहरणं पहा. ही आहेत आदिकेंद्रकी पेशींची उदाहरणं, बॅक्टेरिया आणि आर्किया. आदिकेंद्रकी पेशींचं सगळ्यात सामान्य उदाहरण आहे बॅक्टेरिया आणि यांच्यापेक्षा ज्यांची जरा कमी माहिती असते आपल्याला ते म्हणजे आर्किया. सुरुवातीला शास्त्रज्ञांना असं वाटलं की आर्किया हे बॅक्टेरियाचाच एक प्रकार आहे. पण आता आपल्याला माहीत झालं आहे की आर्किया हा पूर्णपणे वेगळा प्रकार आहे. तर आदिकेंद्रकी सजीवांमध्ये
जीवाणू आणि आर्किया हे 2 प्रकार आहे. तसंच हे उदाहरण दृश्यकेंद्रकी पेशीचं आहे. हे आहे पॅरामेशियम आणि यात सुद्धा पटलबद्ध अंगके आणि केंद्रक असतात. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं? आपण आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी सजीवांमधले फरक बघितले. सगळ्यात मोठा फरक म्हणजे दृश्यकेंद्रकी सजीवांमध्ये पटलबद्ध केंद्रक असतात. तसंच इतर पेशी अंगके सुद्धा पटलबद्ध असतात. दृश्यकेंद्रकी पेशी आकाराने थोड्याशा मोठ्या असतात. मात्र आदिकेंद्रकी पेशींमध्ये हे सगळं काहीच नसतं आणि त्या आकाराने सुद्धा लहान असतात. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.